अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता लवकरच स्वामी महाराजांची पुण्यतिथी येणार आहे. तर 15 एप्रिल वार बुधवार रोजी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. आणि हा दिवस, हा क्षण आपल्यासाठी नकोसा असणारा हा दिवस आहे. पण स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तच बरेच जण गुरुचरित्राचं पारायण करतात, स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करतात. तर आज आपण बघा, या दिवशी स्वामी महाराजांनी आपला देह ठेवला, आपल्या कार्याची समाप्ती स्वामी महाराजांनी या दिवशी केलेली आहे. तर स्वामी महाराजांनी भलेही देह ठेवला असेल, पण स्वामी महाराज अजूनही आपल्यासोबत आहेत. आपल्या जवळ स्वामी महाराज आहेत. आपल्या प्रत्येक सुखात दुःखामध्ये स्वामी महाराज आहेत. आणि क्षणोक्षणी पावलोपावली आपल्या प्रत्येक अडचणीच्या काळाला सुखाच्या काळाला स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत. मग स्वामी महाराजांच्या या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत हे आज मी या व्हिडिओमार्फत तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा, आपण स्वामी महाराजांना आपल्याला काहीतरी द्यावं स्वामी महाराजांनी, किंवा मला माझी ही इच्छा पूर्ण करा, ती इच्छा पूर्ण करा म्हणून आपल्याला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सेवा करायच्या नाहीत. कारण स्वामी महाराज आहेत म्हणून आज आपण या पृथ्वीवर आहोत. स्वामी महाराज आहेत म्हणून आपण खूप सुखी आहोत. स्वामी महाराज आहेत म्हणून आपण जे काही आपल्या आयुष्यात आपल्याला मिळतं, 2 वेळेस जे काही अन्न मिळतं, राहायला घर आहे, सर्व काही आपले जे काही दैनंदिनी जीवनातील ज्या काही आपल्या गरजा आहेत त्या भागत आहेत, तर त्या सर्व काही स्वामी महाराजांच्या कृपेने भागत आहेत. हे सर्व काही स्वामी महाराजांची आपण आभारी मानलं पाहिजे. की बघा, ज्यावेळेस तुम्ही इतरांचे दुःख बघाल, बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये खूप सारे संकट, अडचणी, दुःख असतात. मग आपण त्यांच्यापेक्षा आपल्या जीवनात किती चांगलं बरं, मग आपण आभारी मानलं पाहिजे. कारण आपण जे सर्व जे काही आहे ते आपल्या आयुष्यात स्वामी महाराजांच्या कृपेमुळे आहेत. त्याच्यामुळे आवर्जून स्वामी महाराजांची सेवा करायला अजिबात विसरायचं नाही. स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्ही यापैकी कोणत्याही सेवा करू शकतात. आता बघा, ज्या कोणत्या ताईंना दररोज नित्यसेवा करणं शक्य होत नाही, किंवा स्वामी महाराजांचा जप नामस्मरण करणं शक्य होत नाही, तर त्यांनी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त या सेवा नक्की करा. बघा, त्या सेवा कोणत्या आहेत तर बघा, तुम्ही स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत स्वामीचरित्र सारामृताची नित्यसेवा करू शकतात. म्हणजे दररोज 3-3 अध्याय वाचू शकतात, किंवा दररोज 7 अध्याय वाचू शकतात. पुण्यतिथीपर्यंत तुमचे 1-2 पारायण होऊन जातील. त्याचबरोबर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत. त्याचबरोबर तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करू शकतात. 11 माळी, दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात. स्वामी महाराजांच्या या मंत्राच्या जपाने तुमचं मन स्थिर राहतं, तुमच्या मनाला एक वेगळं समाधान मिळतं, आणि घरातील जी काही शांतता आहे तर ती टिकून राहते, आणि तुमच्या मनाला बघा किती समाधान वाटतं. त्यामुळे आवर्जून स्वामी महाराजांचं दररोज नित्यनियमाने नामस्मरण नक्की करा. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करू शकतात. ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करचाल त्यावेळेस तुमच्या घरातील जी काही बाधा आहे, जी निगेटिव्हिटी आहे, बघा असा आपण म्हणतो की माझ्या घराला काय झालं, सतत घरामध्ये वादविवाद होतो, भांडणतंडणी होतात, असं तसं नजर लागली किंवा कोणी करणी केली, असे आपल्या मनात बरेच प्रकार घडतात. पण तुम्ही जर तुमच्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं तर बघा, ती कोणतीच नजरबाधा, कोणतीच वाईट शक्ती, कोणतीच करणी बाधा तुमच्या घरात राहणार नाही. ते सर्व काही नष्ट होईल. कारण ज्या घरात दत्त महाराजांचं स्थान आहे, स्वामी महाराजांचं स्थान आहे, त्या घरात या दुसऱ्या गोष्टींना अजिबात थारा दिला जात नाही. त्या घरातून ह्या सगळ्या काही गोष्टी दूर होतात. त्याच्यामुळे आवर्जून गुरुचरित्राचं पारायण तुमच्या घरात नक्की करा. त्याचबरोबर घरामध्ये जर लहान मुलं सतत चिडचिड करत असतील, मोठी माणसं चिडचिड करत असतील, घरात एक नकारात्मकता असेल, घरामध्ये काहीतरी बाधा असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान नक्की करा. तारक मंत्राचं तीर्थ दररोज
11 वेळेस तारक मंत्र म्हणून दररोज स्वामी महाराजांचं हे तीर्थ नक्की बनवून घरातील सर्व व्यक्तींना द्या, लहान मुलांना द्या, स्वतः प्या आणि बघा तुम्ही किती छान तुम्हाला अनुभव येईल. 3 दिवसातच तुम्हाला छान असा अनुभव या तारक मंत्राच्या तीर्थाने येऊ शकतो आणि 100% येणार म्हणजे येणारच. खूप ताईंना या तारक मंत्राच्या तीर्थाचा खूप छान असा अनुभव आलेला आहे. मग आवर्जून तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकतात. त्याचबरोबर गुरुचरित्रामधील 14वा 18वा अध्यायाचं सुद्धा पठण तुम्ही करू शकतात. बघा आता संकल्पयुक्त सेवा करावी का? तर बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकतात. पण आपण या जीवनामध्ये आलेलो आहोत, सुखी समाधानी आहोत, स्वामींच्या सेवेमध्ये आहोत, म्हणून तुम्हाला ही सेवा संकल्पयुक्त न करता फक्त आणि फक्त स्वामी महाराजांसाठी तुम्ही ही सेवा करू शकतात. नाहीतर एरवी तर आपण संकल्पयुक्त सेवा करतच असतो. त्याच्यामुळे आवर्जून संकल्प न करता या सेवा नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्रोतची पोथी आहे, तर त्या पोथीचं तुम्ही पारायण करू शकतात. किंवा स्वामी महाराजांचे वेगवेगळे जे ग्रंथ आहेत त्याचं तुम्ही पारायण करू शकतात. अशा असंख्य सेवा आहेत, त्या सेवेचं तुम्ही पारायण आवर्जून तुम्हाला करायचं आहे. किंवा गुरुचरित्रामधील 9व्या अध्यायाचं सुद्धा तुम्ही पठण करू शकतात. किंवा त्याचबरोबर घोर कष्टोद्धारण शोध जे आहे तर त्याचं पठण तुम्ही दररोज 11 वेळेस किंवा 21 वेळेस करू शकतात. जे काही आपल्याला लागलेला घोर आहे, जे काही आपल्या जीवनामध्ये आलेले कष्ट आहेत, जे काही अडचणी आहेत, जे काही त्रास आहेत, जे दुःख आहे, जे संकट आहेत, तर ते नाहीसे व्हावे यासाठी घोर कष्टोद्धारण शोधाचं नित्यनियमाने जर तुम्ही पठण श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलं तर तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी कष्ट दूर होतात म्हणजे होतातच. इतका प्रभावी हा घोर कष्टोद्धारण शोध आहे. तर आवर्जून तुम्ही याचं सुद्धा पठण करू शकतात. बघा ताईंनो आणि दादांनो, होईल तितकी सेवा तुम्ही नित्यनियमाने दररोज करत जा. बघा दररोज करणं शक्य होत नाही, माझ्याकडून पण दररोज सेवा करणं शक्य होत नाही, पण जेवढा वेळ मिळेल, जेवढा आपल्याला टाईम असतो त्या टायमिंगमध्ये सेवा ही नक्की करत जावा. आणि स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त तर आवर्जून तुम्ही यापैकी कोणतीही सेवा करू शकतात. कारण स्वामी महाराजांच्या कोणत्याही सेवा करा, कोणती सेवा लहान मोठी नसते. प्रत्येक सेवा ही खूप म्हणजे खूप महत्त्वाची असते आणि 100% अनुभव देणारी ही सेवा असते. बघा तुम्ही जर श्रद्धायुक्त अंतःकरणाने जर कोणती सेवा केली, भाव ठेवून विश्वास ठेवून स्वामींवर सर्व सोपून जर तुम्ही कोणती सेवा केली तर तुम्हाला या सेवेचा 3 दिवसातच अनुभव येऊ शकतो. इतकी प्रभावी स्वामी महाराजांच्या सेवा आहेत. आता 3 दिवसातच कसा अनुभव येऊ शकतो? कारण माझ्या पण बाबतीत 3 दिवसातच मला छान असा अनुभव स्वामी महाराजांनी दिला होता, म्हणून मी थंबनेलला पण 3 दिवसात अनुभव येईल असं मी थंबनेल ठेवते. मग ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार असतं, पण कोणतीही सेवा करा त्या सेवेचा अनुभव हा 100% येणार म्हणजे येणार. तर आवर्जून ताईंनो, स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्ही यापैकी कोणत्याही सेवा करू शकतात. त्याचबरोबर आणखीन तुम्हाला जर सेवा कोणत्या पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती भरपूर साऱ्या सेवेंचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर नक्की चॅनेलवर जाऊन बघा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर ताई आणि दादांसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.